कधी विचार केलाय का की तुम्ही रोजच्या सारखे तयार होऊन ऑफिसला गेलात, कपाळावर नेहमीची टिकली किंवा टिळा लावलाय आणि तुमचा मॅनेजर तुम्हाला सांगतो हे इथे चालणार नाही, हे काढून टाका. पण त्याच वेळी तुमच्या बाजूला बसलेली सहकारी हिजाब घालून काम करते आहे आणि तिला मात्र कुणीच काही बोलत नाही आहे. कसं वाटेल तुम्हाला? संताप येईल, अपमानित झाल्यासारखं वाटेल, बरोबर ना? भारतातल्या एका खूप मोठ्या ब्रँडच्या बाबतीत अगदी हेच घडले. एका साध्या नियमावरून सुरू झालेला हा वाद हजारो कोटींच्या नुकसानीपर्यंत जाऊन पोहोचलाय. रस्त्यावर आंदोलनं झाली, बहिष्कार टाकले गेले आणि एका मोठ्या कंपनीला अक्षरशः गुडघे टेकावे लागले. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. आज आपण बोलणार आहोत लेन्सकार्टच्या त्या वादग्रस्त ड्रेस कोडबद्दल आणि त्यामागे दडलेल्या कॉर्पोरेट मानसिकतेबद्दल. मुंबईतली ही घटना आहे लेन्सकार्ट. हो, तोच चष्म्याचा ब्रँड ज्याची दुकाने तुम्हाला आजकाल प्रत्येक गल्लीबोळात दिसतात. काही दिवसांपूर्वी अचानक सोशल मीडियावर या कंपनीचा एक इंटरनल डॉक्युमेंट लीक झाला. हा त्यांचा स्टाईल गाईड होता. दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कसं राहायचं, काय घालायचं याचे नियम यात होते आणि या नियमांवर लोकांची नजर पडली आणि एकच गदारोळ उडाला. कारण यात स्पष्ट लिहिलं होतं की महिला कर्मचारी हिजाब किंवा पगडी घालून काम करू शकतात, त्याला पूर्ण परवानगी आहे. पण हिंदू धार्मिक चिन्हांना मात्र सक्त मनाई आहे. बिंदी लावायची नाही, कपाळावर टिळा किंवा टिकली लावायची नाही, हातात तो लाल धागा ज्याला आपण कलावा म्हणतो तो अजिबात बांधायचा नाही. सिंदूर लावायचाच असेल तर तो अगदी नावाला, कुणाला ठळक दिसणार नाही इतकाच. विचार करा, एकाच ऑफिसमध्ये एकाच छताखाली दोन नियम कसे असू शकतात? एका धर्माच्या चिन्हांना हो आणि दुसऱ्या धर्माच्या चिन्हांना थेट नाही. जेव्हा हे स्क्रीनशॉट बाहेर आले तेव्हा लोकांना आधी वाटलं की हे खोटं असेल, कोणीतरी खोडसाळपणा केला असेल. इतकी मोठी कंपनी असं कसं करू शकते? पण जसजसा हा स्क्रीनशॉट सगळीकडे फिरू लागला तसं हे सत्य समोर आलं की हा नियम खरा आहे. मग जे व्हायचं तेच झालं. ट्विटरवर अक्षरशः वादळ आलं. बायकॉट लेन्सकार्ट हा हॅशटॅग वेगाने ट्रेंड होऊ लागला. लोक थेट विचारू लागले की या देशात बहुसंख्य हिंदू आहेत, तुमच्या व्यवसायाचा मोठा भाग त्यांच्यावरच चालतो आणि तुम्ही त्यांचीच ओळख पुसून टाकताय. एका बाजूला हिजाबला परवानगी आणि दुसऱ्या बाजूला टिकलीवर बंदी. याला कॉर्पोरेट जिहाद म्हणायचा का, असा संताप सवाल लोकांनी विचारला. संविधानात कुणालाही धर्माच्या नावाने बंदी नाही. मग हे 9% धर्माचे नियम ठरवणारे हे लोक कोण आहेत? आता अशा वेळी कोणतीही कंपनी काय करते? डॅमेज कंट्रोल. परिस्थिती हाताबाहेर जाते हे पाहिल्यावर लेन्सकार्टचे CEO पियुष बन्सल पुढे आले. त्यांनी घाईघाईने एक स्पष्टीकरण दिलं. त्यांनी एक्सवर म्हणजे पूर्वीच्या ट्विटरवर एक पोस्ट टाकली आणि सांगितलं की हा जो कागद फिरतोय ना तो खूप जुना आहे, यातून उगाच गैरसमज पसरवला जातोय. आमच्या आत्ताच्या ड्रेस कोडमध्ये बिंदी किंवा टिळा यावर कोणतीही बंदी नाही. माझ्या कंपनीतला प्रत्येक भारतीय अभिमानाने आपली धार्मिक ओळख जपू शकतो. त्याने शेवटी असंही म्हटलं की ही माफी कदाचित तुम्हाला औपचारिक वाटेल, पण आम्ही खरंच प्रामाणिक आहोत. वादासंदर्भात खोटी माहिती होती आणि ती आम्ही आत्ताच दुरुस्त केली आहे. वाद इथेच संपायला हवा होता. CEOने स्वतः येऊन माफी मागितली, चूक सुधारली असं सांगितलं. पण खरा खेळ तर इथूनच सुरू झाला. कारण ग्राहकांनी आणि नेटकऱ्यांनी त्यांना एक साधा प्रश्न विचारला. बरं, जुना नियम चुकला, पण मग तुमचा नवीन नियम काय आहे तो आधी जगासमोर आणा. सगळं पारदर्शक करा. आणि तिथंच कंपनीची मोठी अडचण झाली. लोकांच्या मनात शंका होतीच आणि या शंकेला भक्कम पुरावा दिला तो लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या शेफाली वैद्य यांनी. त्यांनी लेन्सकार्टच्या बोर्डाला एक खुलं पत्र लिहिलं आणि यात नुसते हवेतले आरोप नव्हते तर भक्कम पुरावा होता. 8 एप्रिल 2026 रोजीचा एका लेन्सकार्ट स्टोअरचा व्हिडिओ ऑडिटचा रिपोर्ट त्यांनी समोर आणला. आता हे नीट समजून घ्या. पियुष बन्सल म्हणाले होते की फेब्रुवारीतच आम्ही नियम बदलले आणि सगळं ठीक केलं. पण शेफाली वैद्य यांनी जो एप्रिलचा रिपोर्ट दाखवला त्यात स्पष्ट दिसत होतं की ज्या महिला कर्मचाऱ्यांनी टिकली लावली होती त्यांचे ग्रूमिंग पॉईंट्स कापण्यात आले होते, त्यांच्यावर कारवाई झाली होती. याचा अर्थ काय? याचा अर्थ CEO जगासमोर एक सांगतायत आणि प्रत्यक्षात दुकानात वेगळंच काहीतरी चालू आहे. ही गफलत नव्हती,
हा जाणीवपूर्वक राबवलेला अजेंडा होता. शेफाली वैद्य यांनी थेट विचारलं की हे सगळं एका स्टोअरपुरतं मर्यादित आहे असं कुणीच कसं मानून चालेल? ही तुमच्या संपूर्ण संस्थेची मानसिकता आहे. या एका खुलाशामुळे संतापाचा मोठा स्फोट झाला. हे प्रकरण फक्त सोशल मीडियापुरतं मर्यादित राहिलं नाही. लोक रस्त्यावर उतरले. मुंबईतल्या एका लेन्सकार्ट स्टोअरमध्ये हिंदू कार्यकर्त्यांनी थेट प्रवेश केला. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वतःच्या हाताने टिळा लावला. स्टोअरमध्ये जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या नेत्या नाझिया इलाही खान यांनीही यावर कडक भूमिका घेतली. त्या तिथे पोहोचल्या आणि म्हणाल्या की तुमची कंपनी एका विश्वासाला मान देते आणि दुसऱ्या धर्माला दाबते. हे या देशात चालणार नाही. आपण हिंदू आहोत आणि आपली ओळख मिरवायला आपल्याला कोणतीही लाज वाटायला नको. याच गोंधळात एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मीडियाला हेही सांगितलं की होय, आम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगितलं जातं की बिंदी, टिळा, कलावा चालणार नाही. विवाहित महिलांना मंगळसूत्रही कपड्यांच्या आत लपवून ठेवायला सांगितलं जातं. बघा, जेव्हा एखाद्या कंपनीवर असा थेट आरोप लागतो तेव्हा त्याचा थेट परिणाम त्यांच्या व्यवसायावर होतो. हे फक्त भावनेचं राजकारण उरत नाही, ते पैशांचं नुकसान बनतं. लेन्सकार्ट आता एक पब्लिक लिस्टेड कंपनी आहे. शेअर बाजारात त्यांचे शेअर्स ट्रेड होतात. जेव्हा हा सगळा वाद पेटला तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये मोठी भीती पसरली. कंपनीचे शेअर्स थेट 5% घसरले. 5% ऐकायला कदाचित कमी वाटत असतील, पण हजारो कोटी रुपयांचं हे नुकसान होतं. एका चुकीच्या नियमामुळे आणि तो लपवण्याच्या प्रयत्नामुळे एवढा मोठा ब्रँड अचानक हादरून गेला. कायद्याच्या बाजूने विचार केला तर परिस्थिती आणखीन गंभीर होते. काही अर्थविशेषज्ञ आणि कायदेतज्ञांनी हाच मुद्दा उचलला. भारतीय संविधानाच्या कलम 14, 15 आणि 16 नुसार तुम्ही कुणासोबतही धर्माच्या नावावर भेदभाव करू शकत नाही. मग एखाद्या प्रायव्हेट कंपनीला स्वतःचे नियम बनवताना देशाचा कायदा मोडण्याची परवानगी आहे का? नौदलाचे माजी अधिकारी कॅप्टन हरिंदर सिक्का यांनी स्पष्ट सांगितलं की हे फक्त नियमांचं उल्लंघन नाही, तर हा एक प्रकारचा भेदभाव आहे जो न्यायालयात टिकू शकत नाही. जर हे प्रकरण कोर्टात गेलं तर कंपनीला याची मोठी किंमत मोजावी लागेल. जेव्हा चारही बाजूनी कोंडी झाली, शेअर बाजारात मार बसला, ग्राहक बहिष्कार टाकू लागले आणि कायदेशीर कारवाईची टांगती तलवार दिसू लागली, तेव्हा लेन्सकार्टने अखेर एक अधिकृत इन स्टोअर स्टाईल गाईड सार्वजनिक केला. यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात लिहिलं की आपण तुमची श्रद्धा, संस्कार, परंपरा मनसोक्त जतन करू शकता. बिंदी, तिलक, सिंदूर, कलावा, मंगळसूत्र, कडा, हिजाब, पगडी यांचा आम्ही स्वागत करतो. याला कोणताही अपवाद नाही. कोणाचाही आत्मविश्वास आम्ही कमी होऊ देणार नाही. ज्यांना आमच्या जुन्या संवादामुळे ठेच पोचली त्यांची आम्ही माफी मागतो. कंपनीने माफी मागितली, नवीन प्रोटोकॉल दाखवला, पण केवळ वक्तव्य पुरेसं नाही. लोकांच्या मनात अजूनही शंका आहेच. अनेकांना वाटतंय की हा फक्त डॅमेज कंट्रोलचा भाग आहे. 2-3 महिने हा वाद असाच चालला. कंपनीच्या प्रतिष्ठेवर वार झाले म्हणून त्यांनी ही माघार घेतली आहे. उद्या वातावरण शांत झाल्यावर ते पुन्हा असे नियम आणणार नाहीत याची काय खात्री? बॉलिवूडचे चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही यावर भाष्य करत म्हटलं की हा कुठलाही ट्रोलिंगचा प्रकार नाही, तर ही एक गंभीर मानसिकता आहे जी समजून घेणं गरजेचं आहे. हा विषय आपल्याला किती जवळचा वाटतो. आपण सर्वजण कुठे ना कुठे काम करतो, कॉर्पोरेट जगात वावरतो. तिथे आपली ओळख आपण जपायला हवी की नाही? आपली श्रद्धा, आपली परंपरा पाळण्याची मोकळीक आपल्याला मिळायला हवी की नाही? आपण प्रगती करत आहोत याचा अर्थ असा आहे का की आपण आपली मूळ ओळख विसरून जायची? लेन्सकार्टने माघार घेतली असेल, पण हा नियम तयार करताना त्यांच्या डोक्यात काय विचार होता हा प्रश्न उरतोच. कारण ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.